लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांच्या गृहप्रवेशानंतर आता छान पद्धतीने त्यांचे लग्नानंतरचे जे काही खेळ वगैरे खेळायचे असतात ते सगळेजण खेळणार आणि आनंद साजरा करणार. तर आता आपण पाहतोय की जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या चौघही घरात आल्यानंतर आता पाण्यामध्ये अंगठी शोधण्याचा जो खेळ असतो तो त्यांचा सुरू असतो. आता पहिले तर इकडे नंदिनी ही म्हणते पाण्यात अंगठी शोधण्याचा खेळ पहिला करायचा. त्यावर मालिनी म्हणते ठीक आहे, मग हा नको असेल तर तोंडाने वस्तू तोडायचा पहिला खेळू. मग काय, आता पहिले तर त्या दोघांना एकमेकांच्या तोंडातल्या जिलेब्या, पेढे, त्याचबरोबर आता ते डेअरी मिल्क चॉकलेट या सर्व गोष्टी तोडायला लावतात. आता हे सर्व करताना नंदिनीला जरा ऑकवर्ड वाटत असतं, विचित्र वाटत असतं, कारण समोर मालिनी, विक्रम बसलेले असतात. पण जीवाला मात्र या सगळ्याने काहीच फरक पडत नसतो. जीवा उलट म्हणत असतो, नंदिनी अगं तोड तोड, ही सगळी मजा करण्याची हीच तर वेळ आहे. एकदा का वेळ निघून गेली की त्यानंतर आपण पुन्हा थोडी या गोष्टी करणार आहोत. लग्न एकदाच होतं आणि या सर्व गोष्टींची संधीसुद्धा एकदाच मिळते. आज आपल्याला घरचे फोर्स करता आहेत, उद्या जर आपण हे सर्व करत असू त्यांच्यासमोर तर आपल्याला म्हणतील काही लाज वगैरे वाटते का नाही, काय बरोबर ना. त्यावर नंदिनी म्हणते तुम्ही पण ना जीवा उगाचच्या उगाच काहीही बोलता. त्यानंतर मग जीवा आणि नंदिनीचं आता ते सगळं तोडून ताडून पूर्ण झाल्याच्या नंतर मग पार्थ आणि काव्याचा नंबर येतो. मग लगेचच आता जीवा आणि नंदिनी बाजूला येऊन बसतात. वसुहत्या म्हणत असते, अरे पार्थ, काव्या, तुम्ही का असे लांब उभे आहात, या या या, आता तुमचीच वेळ आहे. तुम्हाला काय वाटलं होतं तुमची सुटका होईल की काय या सगळ्यातनं. नंदिनीला मात्र प्रश्न पडत असतो की काय सुरू काय आहे नक्की हे सगळं. ह्या वसुहत्यांना एवढा रस या सगळ्यामध्ये नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. जाऊ दे, आता उगाचच्या उगाच मी वाईट विचार करून माझा वेळ वाया घालवायला नको आहे. त्यापेक्षा मी जो विचार करेन तो चांगलाच करायला हवा. मग नंदिनी ही असा विचार करते की जाऊ दे. तर जीवा नंदिनीला विचारतो, नंदिनी काय गं, काय झालं आहे, कसला विचार करतेस. नंदिनी म्हणते नाही, कसला नाही, काही नाही. आणि मग ती आता जीवाला म्हणते जाऊ देत ना, एवढं सगळं छान घडतं आहे, आपण का उगाच दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा विचार करायचा. बघूया ना आता हे दोघंजणं किती खेळतात ते. त्यानंतर मग पार्थ आणि काव्या आता खेळायला येतात. मग आता पार्थ आणि काव्या दोघंही जण अगदी सगळे छान खेळ खेळत असतात. दोघंही डेअरी मिल्क तोडतात, त्यानंतर पेढा ओठाने तोडतात, जिलेबी तोडतात. सगळं काही करून झाल्याच्या नंतर मग आता लगेचच इकडे आणखीन एक खेळ येतो, तो म्हणजे अंगठी पाण्यात शोधण्याचा. मग आता पहिले काव्या आणि पार्थ पाण्यामध्ये अंगठी शोधायला हात घालतात. आता 2 वेळा काव्या अंगठी शोधते आणि पार्थला एकदाच अंगठी सापडते. मग लगेचच नंदिनी पार्थला म्हणते, बघा हा पार्थ, माझ्या बहिणीने 2दा अंगठी पाण्यातनं बाहेर काढलेली आहे. म्हणजे आता घरावरती, संसारावरती आणि तुमच्यावरती सुद्धा आमच्या काव्याचीच पकड असणार आणि तुम्हाला मात्र आमच्या काव्याच्या मुठीत राहावं लागणार. ऐकलं असेलच ना की जी व्यक्ती अंगठी शोधून काढते त्या व्यक्तीच्या हातात घर, संसार सगळंच राहतं ते. त्यावर लगेचच काव्या म्हणते, मला पार्थच्या नात माझ्या मुठीत नाही, माझ्यासोबत ठेवायचं आहे. मला त्यांच्यावर ताबा नाही, मला त्यांच्यासोबत साथ हवी आहे. त्याबरोबर नंदिनी म्हणते, काव्या तुला जे वाटतं आहे ना ते सगळं तुला मिळेल बघ. त्यावर काव्या म्हणत असते, आयुष्यभर मला पार्थची सोबत हवी आहे ताई. त्यावर नंदिनी म्हणते, मिळणार. आता तुम्हा दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही. आता आपल्या चौघांची ही गाठ इतकी घट्ट बांधली गेली आहे ना एकमेकाबरोबर की आपण आयुष्यभर असेच कायम एकत्र आनंदी आणि सुखात राहणार आहोत. आता नंदिनीने हे असं म्हटल्यावर काव्या लगेचच म्हणते, ताई तुझ्या तोंडात साखर पडो. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, बरं चला आता पुढे काय. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, आमचा तुमची फेरी, चला जीवा, नंदिनी आता तुम्ही शोधा अंगठी. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पार्थ हा जीवाला चेअरअप करत असतो, जीवा अंगठी शोध, जीवा अंगठी शोध, जीवा अंगठी शोध. मग आता जीवा अंगठी शोधतो. जीवाला सुद्धा आता 3 वेळा अंगठी सापडते आणि नंदिनीला तर एकदाही अंगठी सापडत नाही. मग पार्थ म्हणतो, नंदिनी बघा आता आमच्या जीवानी तर 3दा अंगठी शोधून दाखवली आहे. मग तुमच्या संसारात आमच्या जीवाची पकड राहणार असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही आमच्या जीवाचं सगळं ऐकणार, पण खरं सांगू का, तर तुम्ही आमच्या जीवाचं काही ऐकूच नका, नाहीतर झालं म्हणायचं सगळ्याचं कल्याण. नाही, तसा माझा भाऊ खूप चांगला आहे, स्वभावाने प्रेमळ, मायाळूसुद्धा आहे, पण त्याची पसारा करण्याची स्पीड
आणि गोंधळ घालण्याची स्पीड जर तुम्ही बघितलीत आणि तुम्हीसुद्धा जर त्याच्यासारख्याच नादी लागून या सर्व गोष्टी केल्यात की नाही तर सगळ्याची वाट लागेल. काय जीवा, बरोबर ना? त्यावर लगेचच सगळेजण हसतात. आता या चौघांना वाटतं की चला बाबा, झाले सगळे विधी पूर्ण झाले, सगळे खेळ खेळून झाले. त्यावर विक्रम म्हणतो की नाही 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 नाही, अजून एक खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा विधी बाकी आहे. त्यावर जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या आश्चर्यचकित होतात. विक्रम काका म्हणतात, ओळखा बरं, कोणता विधी करायचा बाकी असेल अजून? पार्थ म्हणतो, बाबा अहो काय हायडेन्सी खेळत बसलाय, सांगा ना आता काय करायचं बाकी आहे, आणखीन काय खेळायचं असतं? झालं की अंगठ्या शोधायच्या असतात, अंगठ्या शोधून झाल्या, त्याबरोबर ते जिलेबी वगैरे खायचे असते ते सगळंसुद्धा करून झालं आहे की, आता काय बाकी आहे? विक्रम म्हणतो, अरे अजून तुमची उष्टी हळद कुठे उतरली, अजून तुम्ही एकमेकांच्या अंगावरती गुळण्या कुठे केल्या, अजून ह्या सर्व गोष्टीसुद्धा तुम्हाला करायचे. मग जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या सगळेच किस्तळतात. विक्रम म्हणतो की नाही नाही, हे करावंच लागतं. नंदिनी म्हणते, बाबा आम्ही काय म्हणतो, नाही म्हणजे आपण हळद उतरवण्याचा कार्यक्रम करूच या, पण हे सगळे प्लीज नको ना, म्हणजे हे एकमेकावर थुंकायचं वगैरे कसं वाटेल ते. विक्रम म्हणतो, अरे ही पद्धत असते आणि हे सगळ्यांना करावंच लागतं. तुम्हाला माहिती आहे का, मी आणि मालिनीने तर किती मज्जा केली होती यावेळी, आणि या सर्व गोष्टी नवीन नवीनच करायला मिळतात. नंतर थोडीच तुम्हाला कोणी या सर्व गोष्टी रोज रोज करायला लावणार आहे. चला चला चला, ए युग, अरे तू काय तिकडे टाईमपास करत बसलाय, फोन खेळत बसलाय, चल लवकरात लवकर अंगणामध्ये छान मस्त 2 मोठ्या मोठ्या बादल्या भरून घे आणि खोबरं घे, त्याचबरोबर तांबे घे. त्याबरोबर युग म्हणतो, तांबे कशाला आता? त्यावर जीवा सांगतो, तोंडात पाणी घेऊन थुंकायला, जा तांबे घेऊन ये. त्याबरोबर आता तांबे वगैरे आणले जातात आणि मग आता काय, पार्थ आणि काव्या एकमेकावर थुंकत असतात, जीवा, नंदिनी एकमेकावर थुंकत असतात. आता ते थुंकण्याचा गेमसुद्धा अगदी छान पार पडतो. त्यानंतर आता नंदिनी म्हणते, बाबा बाबा बास बास बास, आता खूप झाला हा खेळ, आता आवरूयात ना प्लीज. त्याबरोबर मग काव्यासुद्धा म्हणते, हो खरंच खरंच खूप खूप खेळ झाला, आता खरंच दमायला झालं आहे. मी काय म्हणते, आपण उरलेले खेळ, उरलेली सगळी मजा नंतर करूया, आता सध्या आपण थांबूयात का? त्याबरोबर पार्थसुद्धा विक्रम काकांना म्हणतो, बाबा बाद झालं, हे सगळे खेळ वगैरे पुरे करा, नाहीतर आता आई जर आली की नाही तर आई तुमच्यावरतीच रागवेल आणि तुम्हालाच ओरडेल. तुम्हाला आठवत आहेत तुमच्या वेळेचे दिवस, पण आई जर आली ना तर आई सगळी मजा बाहेर काढेल आपली आणि उगाचच्या उगाच कांगावा करेल. त्यापेक्षा चला चला, पुरे झालं खेळ ना. त्याबरोबर काव्या म्हणते, देशमुख आमच्या सासूबाईंना काही बोलायचं नाही या. त्याबरोबर पार्थ म्हणतो, अरे लग्न झालं पार्टी बदललीत? काव्या म्हणते, हो मग, ज्या घरात सासू आणि सून एका पार्टीत असतं की नाही त्याच घरात सुख, समाधान, समृद्धी, शांती सगळं नांदतं. आणि म्हणूनच कायमच मी, नंदिनीताई आणि आई आम्ही तिघीजणी एका टीममध्ये असणार आहोत. इतक्यात मग तिकडे मालिनी काकू येतात आणि काव्याचं हे बोलणं ते ऐकतात आणि त्या म्हणत असतात, काय रे कोण बोलतंय आमच्या तिघींच्या टीमला? आमची तिघींची टीम होती, आमच्या तिघींची टीम आहे आणि कायम आमच्याच तिघींची टीम राहणार, कळलं का? आणि तुम्हा तिघांना आमच्याच टीमकडनं कायम कुठल्याही गोष्टीसाठी अप्रुव्हल घ्यावं लागणार, लक्षात ठेवायचं. त्यावर लगेचच आता जीवा म्हणतो, आई तू सुद्धा इतक्यात टीम बदललीस? त्यावर मालिनी काकू म्हणतात, अरे मी होतेच कधी तुमच्या टीममध्ये रे, तुमची तर तुमच्या बाबांबरोबरच गट्टी ना. नंदिनी, काव्या, तुम्हाला माहिती आहे का, कायम हे तिघं मला एकटं पाडतात, कायम हे तिघे यांच्या मर्जीने सगळं करतात, स्वयंपाकाच्या बाबतीत सुद्धा हे तिघे ठरवणार आणि एकी करून मला हरवणार. पण आता नाही, आता बघा, आता आम्ही चौघी कशा छान एकीने राहत होते. त्याबरोबर लगेचच विक्रम काका म्हणतात, चौघी? त्यावर मग मालिनी काकू म्हणतात, अहो असं काय करता, आता आपल्या 2 सुना तर आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या घरात आल्या, पण आता आपली धाकटी सूनसुद्धा यायची वेळ झाली आहे की काय? युग बरोबर ना? त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, हो हो हो, अगदी बरोबर बोलतायत हा आई. युग, तुझीसुद्धा वेळ आली आहे बरं आता. त्याबरोबर युग म्हणतो, मी जातो झोपायला. मग युग तिकडनं झोपायला गेल्यावर लगेचच पार्थ म्हणतो, बरं चला आता आपण सुद्धा सगळेजण झोपायला जाऊया. मग काय, नंदिनी आणि जीवा, पार्थ आणि काव्या आपापल्या रूममध्ये चाललेले असतात. मालिनी काकू म्हणतात, अरे एक मिनटं असे कुठे आहे, लगेच आपापल्या रूममध्ये चाललाय, देवदर्शन अजून व्हायचं आहे, त्यामुळे तुम्हाला एकमेकाबरोबर नाही राहता येणार. तर तुम्ही आत्ता एक काम करा, नंदिनी आणि काव्या तुम्ही खाली पार्थच्या रूममध्ये झोपा आणि जीवा आणि पार्थ तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही वरती जीवाच्या खोलीत झोपा. नाहीतर मग जर काव्या तुला म्हणजे तुझ्याच रूममध्ये आणि नंदिनी तुला जर तुझ्याच रूममध्ये झोपायचं असेल तर जीवा आणि पार्थ तुम्ही काय करा, तुम्ही जा आणि युगच्या रूममध्ये झोपा. जा जा जा, कितीतरी दिवसांनी तिघं भाऊ एकत्र मिळून मजा करा, जा. त्याबरोबर युग म्हणतोय, हे दोघं नको आहेत मला माझ्या रूममध्ये, या दोघांमुळे मला झोप नाही येत, हा जीवादादा खूप लोळतो आणि हा पार्थदादा नुसता घुरतो. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, अरे युग,
त्यावर युग म्हणतो हो, मला हॉस्टेलवर एकटं आणि शांत झोपायची सवय आहे. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात बरं बरं काही हरकत नाही. पार्थ, जीवा, तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि वरती जीवाच्या खोलीत झोपा. जा उगाचच्या उगाच वेळ वाया घालवू नका, चला पटपट जाऊन झोपा. मग काय, आता लगेचच जीवा आणि पार्थ वरती झोपायला येतात. आता जीवाचा तर खूपच जास्त मूड गेलेला असतो. जीवाला वाटत असतं की कशाला यार आम्हाला आईने वरती पाठवलं झोपायला. तर दुसऱ्या बाजूला मालिनी काकू नंदिनी आणि काव्याला म्हणत असतात तुमचं दोघींचं काय, तुम्हाला दोघींना काही स्पेशल आमंत्रणं द्यायची आहेत का झोपायला जाण्यासाठी? जा की झोपून घ्या. नंदिनी, काव्या, उद्या लग्नानंतरची तुमची पहिली पहाट असणार आहे, त्यामुळे तुम्हाला स्वयंपाकघरात स्वयंपाक करायचा आहे, काहीतरी गोड पदार्थ बनवायचे आहेत. त्यामुळे आता उगाचच्या उगाच जागरणं करू नका, नाही तर उद्या सकाळी तुम्हाला त्रास होईल. तर आता त्या दोघीसुद्धा झोपायला निघून जातात. पार्थ आता हे सगळं वरतून बाल्कनीतून बघत असतो आणि मग नंदिनी काव्य गेल्यावर पार्थ आतमध्ये येऊन जीवाला म्हणतो गेल्या आपल्या बायका झोपायला खोलीत गेल्या. जीवा, ए जीवा, ऐक ना. जीवा आता मागे विचारतो आणि म्हणतो काय आहे दादा तुझं, का मला त्रास देतोयस? पार्थ आता हातामध्ये उशी आणि ब्लँकेट घेऊन उभा असतो. जीवा म्हणतो दादा काय चाललंय तुझ्या मनात? त्याबरोबर पार्थ जीवावरती ब्लँकेट टाकतो आणि म्हणतो हे सगळं नंदिनीबरोबर करायचं प्लॅन होतं ना तुझं, पण आता सगळं माझ्याबरोबर कर. आणि मग तो जीवाला तसाच बेडवरती घेऊन जोरात आपटतो. त्याबरोबर आता जीवा म्हणतो दादा तुझ्या मनात काय सुरू आहे काय? त्याबरोबर पार्थ म्हणतो माझ्या मनात तेच सुरू आहे जे तुझ्या मनात नंदिनीबरोबर करायचं सुरू होतं आणि माझ्या मनात काव्याबरोबर करायचं सुरू होतं, पण आपल्या आईने सगळ्याची माती केली. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे नंदिनी ही काव्याला म्हणत असते चला बाबा, झाला एकदाचा विवाह सोहळा पार पडला. वसवत्यानी आणि रम्यानी मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न केला होता सगळ्यात, पण वेळेवरती काव्या तू सगळं सांभाळून घेतलंस, तू सगळं सावरून घेतलं. नशीब तू वेळेवरती पोहोचलीस. जर तुला यायला थोडा जरी उशीर झाला असता ना तर खूप मोठा अनर्थ घडला असता गं. त्याबरोबर काव्या म्हणते ताई अगं जाऊ देत ना, कशाला उगाच तू पुन्हा त्या कटू आठवणी काढतेस, सोडून देत. तर दुसऱ्या बाजूला आता जीवाला झोप येत नसते. जीवा म्हणतो ए दादा बाजूला, उगाचच्या उगाच माझ्या अंगाजवळ येऊ नकोस तू, आणि तू मला त्रास देऊ नको, नाही तर मी खरंच आईला जाऊन नाव सांगेन तुझं. पार्थ म्हणतो तर लहान आहेस का रे? त्याबरोबर जीवा म्हणतो दादा मी काय म्हणतो, आपण लहान नसलो तरी लहान तर होऊ शकतो ना. पार्थ म्हणतो म्हणजे? त्याबरोबर जीवा म्हणतो अरे आठवत नाही आहे का, जेव्हा आई आपण मस्ती केल्यावर आपल्याला शिक्षा द्यायची आणि जेवायला यायचं नाही असं सांगायची, तेव्हा आपण दोघं काय करायचो? आपण चोरून लपून किचनमध्ये जायचो, पोटभर जेवायचो आणि घरातनं बाहेर पडायचो की नाही? मग आताही आपण तसं करू शकतो. आता सध्या जेवणाच्या ताटाऐवजी आपापल्या बायका आहेत. आईने आपल्याला आपल्या बायकांपासून लांब राहायला सांगितलं आहे, पण आपण बायकांना भेटलो हे आईला कसं कळणार? पार्थ म्हणतो हे बघ नको, उगाच जर आईला कळलं ना तर जेवणावरनं आईने कधी रट्टे दिले नाही, पण ह्या गोष्टीवरनं आई नक्की मारेल आणि काहीतरी शास्त्र काहीतरी पद्धत आहे म्हणून आईने सांगितलं आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच आगाऊपणा करायला जायला नको आपण. नको 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 जीवा, तुझा प्लॅन आपल्याला खूप महागात पडू शकतो. त्यामुळे आपण नंदिनी आणि काव्याच्या रूमकडे आता बघायचं सुद्धा नाही आहे, फिरकणं तर खूप दूर, झोपूया, उद्या सकाळी आपल्याला खूप काम आहे. जीवा म्हणतोय यार दादा किती बोरिंग आहेस यार तू. नाही नाही मला तर झोप येत नाही आहे, मला माझ्या बायकोला भेटायला जायचं आहे, मी माझ्या बायकोला भेटायला जाणार म्हणजे जाणार. जीवा येतो आणि आता नंदिनीवरती टॉर्च मारतो. आता नंदिनी झोपलेली नसते. नंदिनी उठते आणि म्हणते कोण आहे कोण आहे? आता नंदिनी ओरडते. जीवा लगेच तिला म्हणतो ए बाई मी आहे ये इकडे बाहेर ये. मग नंदिनी बाहेर येते आणि म्हणते जीवा तुम्ही इथे काय करताय? जीवा म्हणतो चल माझ्याबरोबर, आणि मग तो तिला बाहेर लॉन एरियामध्ये घेऊन जातो. मोकळ्या हवेवरती जीवा आणि नंदिनी बसतात. नंदिनी म्हणते जीवा अहो हे काय करताय तुम्ही, जर आईंनी बघितलं तर आई काय बोलतील, तुम्हाला काही कळतंय का, आई रागवतील, आईंना हे सगळं नाही आवडणार. जीवा म्हणतो तू सांगायला जाणार आहेस? नंदिनी म्हणते नाही. मग जीवा म्हणतो मी पण नाही सांगणार. नंदिनी यार लग्न झालं आता फायनली आपलं, एवढे दिवसात एकमेकांबरोबर निवांत वेळ घालवायला मिळतच नव्हता. आता जरा निवांत वेळ मिळाला आहे तर एकमेकाबरोबर गप्पा मारूयात की. मग नंदिनी आणि जीवा दोघंजणं गप्पा मारू लागतात. तर दुसरीकडे वसुहत्या ही रम्याला भेटायला गेलेली असते आणि वसुहत्या रम्यावरती रागवत असते की तुझा आगाऊपणाच तुला नडलेला आहे, आता तुरुंगात राहा कायमची. मी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा आपण भोगली होती, पण नाही तुला पुन्हा नाटकं करायची होती आणि आता मी सुद्धा तुला वाचवू शकत नाही, माझे सुद्धा हात दगडाखाली आलेत वगैरे वगैरे वसुहत्या रम्याला बोलत असते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे पार्थ असतो. त्या पार्थला आता वाटत असतं की शिट यार उगाच मी जीवाला नको म्हणालो. जीवा गेला आणि नंदिनीला भेटला सुद्धा आणि मी मात्र इथे रूममध्येच आहे. काव्या काय करत असतील? झोपल्या असतील का की जागे असतील त्यासुद्धा? आयडिया. मग पार्थ काय करतो, पार्थ आता काव्याला कॉल करतो. आता काव्या झोपलेली नसते, ती फोन उचलते आणि बोलते बोला. पार्थ विचारतो काय करताय?
काव्या म्हणते देशमुख काय करणार, अर्थात झोपली आहे. पार्थ म्हणतो झोपला असाल तर ठीक आहे, सॉरी उगाच डिस्टर्ब केलं मी तुम्हाला, ठेवतो मी फोन, नंतर बोल. काव्या म्हणते नाही हो, झोपली आहे म्हणजे फक्त अंग टाकलं आहे. पार्थ म्हणतो अंग टाकून माझ्याचबद्दल तर विचार करत नाही आहात ना. काव्या म्हणते तुम्ही पण ना जा तिकडे, मला काही बोलायचंच नाही आहे. पार्थ म्हणतो बोलायचं नाही आहे की खूप काही बोलायचं आहे. त्यावर काव्या म्हणते खूप काही बोलायचं आहे. आज आपलं लग्न झालं, सगळं व्यवस्थित पार पडलं, तुम्हाला काय सांगू, मला केवढं बरं वाटतं आहे, केवढं छान वाटतं आहे पार्थ. मला असं वाटतं आहे की खूप 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 मस्त टप्प्यात आलो आता आपण आपल्या आयुष्याच्या. हे एवढं सगळं वाईट घडून गेल्यानंतर आता ना आपल्या आयुष्यात वाईट घडण्यासाठी काही उरलेलंच नाही आहे. आपण किती सुखदुःखाचे टप्पे एकत्र पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, मला अनिशानं नेहमी सांगायची की पार्थच तुझे ग्रीन फ्लॅग आहेत. पण पूर्वी ना मला ती जे बोलायची ते बिलकुल पटायचं नाही. मला तिचा राग यायचा, तिच्यावरती कधी कधी मी चिडायचे सुद्धा की उगाचच्या उगाच तू माझ्या मागे लागू नकोस, तू मला त्रास देऊ नकोस. पण खरंच ती जे बोलायची ना ते आता मला पटलं आहे. पार्थ तुम्हीच माझे ग्रीन फ्लॅग आहात, तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. पार्थ म्हणतो चुकलात, चुकीचं बोलताय काव्या. त्यावर काव्या म्हणते म्हणजे पार्थ हो मी बोलते ते खरं आहे, मी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. जर तुम्ही माझ्या आयुष्यात नसाल ना तर माझं आयुष्य शून्य आहे, माझ्या आयुष्याला खरंच काहीच अर्थ नाही आहे. त्यावर पार्थ म्हणतो आपण दोघंही एकमेकाशिवाय अपूर्ण आहोत काव्या. जसे शिवशक्ती एकमेकांशिवाय बनू शकत नाही तसे पार्थ काव्यसुद्धा एकमेकांशिवाय नाही. काव्यार्थ कायम एकत्रच असले पाहिजे, तेव्हाच आपल्या नात्याला आणि आपल्याला दोघांनाही बळ मिळत राहील. जिथे आपण दोघं एकत्र असू ना तिथे आपल्याला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही, बरोबर ना. त्यावर काव्या म्हणते हो अगदी बरोबर. पार्थ म्हणतो काव्या मला आज एक शब्द द्या, आजच्या नंतर यापुढे आपल्या दोघात भांडण होऊ दे, वाद होऊ दे, राग होऊ दे, रुसवा होऊ दे, चिडणं होऊ दे, काहीही होऊ दे, पण आपलं भांडण एक दिवसाच्या वरती चालणार नाही, द्या मला वचन. त्याबरोबर काव्या लगेचच पार्थला वचन देते आणि म्हणते आजच्या नंतर आपल्या दोघांमध्ये कधीच मी भांडण टिकूच देणार नाही पार्थ. त्याबरोबर पार्थ हसतो आणि म्हणतो बास, तुम्ही आता म्हणालात ना मग याहून जास्त मला काहीच नको आहे. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा आणि नंदिनीसुद्धा छान गप्पा टप्पा मारत बसलेले असतात. जीवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी माझं चुकलं, मी रम्यावरती विश्वास नको ठेवायला हवा होता, तू जर एवढं सांगत होतीस तर मी तुझंच ऐकायला हवं होतं. त्याबरोबर नंदिनी म्हणते असू द्या हो, चालायचंच, झालं ना आता सगळं व्यवस्थित, मग पुन्हा आता त्या विषयावर चर्चा नको. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.